नरेडको आयोजित होमोथॉन 3च्या नवीन प्रभावी संकल्पनाचे उद्दिष्ट ठेवून भव्य उद्घाटन। नाशिकच्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर रिअल इस्टेटमध्ये 30% अधिक वाढ। नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या नरेडको नाशिक आयोजित होमोथॉन प्रॉपर्टी एक्स्पो 2025च्या कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगर विकास प्राधिकरण आयुक्त जलज शर्मा आणि BSNLचे महाप्रबंधक सारंग मांडवीकर यांच्या शुभ हस्ते डोंगरे वसतिगृह मैदानावर भव्य शुभारंभ करण्यात आला। नाशिकच्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर 30% अधिक वाढ रिअल इस्टेटमध्ये होणार असून सर्व स्तरातील ग्राहकांचा विचार करून विविध प्रकल्प उपलब्ध करून देण्यात आले आहे। होमोथॉन 3 हे नवीन व अधिक प्रभावी संकल्पनांसह सादर करण्यात आले आहे। यामध्ये सुमारे 50,000 वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट नरेडको आयोजित होमथॉन 2025च्या प्रदर्शनात ठरवले आहे। या प्रदर्शनामध्ये 100% स्टॉल बुकिंग झाले असून 4.99% हे यंदाचे महत्त्वपूर्ण संकल्पना आहे। या प्रसंगी व्यासपीठावर आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, डॉक्टर विजय काकतकर, उदय शहा, दीपक चंदे, राजू शहा, विराज शहा, मौलिक दवे, विकास काला, हितेश ठक्कर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। होमोथॉन 2025 यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नरेडको नाशिकचे अध्यक्ष सुनील गवांदे, मुख्य समन्वयक जयेश ठक्कर, प्रदर्शनाचे सहसमन्वयक उदय शहा, मार्जिन पटेल, अभय नेरकर, चेअरमन अभय तातेड, सचिव शंतनू देशपांडे, खजिनदार भूषण महाजन, या व्यतिरिक्त भाविक ठक्कर, पुरुषोत्तम देशपांडे, प्रशांत पाटील, हर्षल धांडे, प्रसन्न सायखेडकर, मुकुंद साबू, पंकज जाधव, ताराचंद गुप्ता, परेश शहा, राजेंद्र बागड, मयूर कपाटे, नितीन सोनवणे, शशांक देशपांडे, नाशिककर आणि सर्व स्टॉलधारकांचे सहकार्य लाभत आहे। मेंबर्सला शुभेच्छा। खूप सुंदर असा एक एक्सपो केलेला आहे बरेच वर्षापासून। तर होमोथॉन 2025 साठी नरेडकोला सर्वात आधी तर शुभेच्छा। स्टॉल्स पण जे आता बघितले खऱ्या अर्थाने 13,000 स्क्वेअर फीटचे सुद्धा अपार्टमेंट तुम्ही करताय आणि 240 मीटरपर्यंतची बिल्डिंग करताय। मी सांगत होतो 240 किंवा 250 मीटरची, मला आता PCMC मध्ये पण आठवत नाही, म्हणजे मी म्युन्सिपल कमिशनर होतो की तिकडे पण झालेलं नाही आहे आणि पुणेला झालं असेल का माहिती नाही, पण एक दोनच बिल्डिंग असतील। विच इज ऑल्सो क्लिअर रिफ्लेक्शन ऑफ द फॅक्ट दॅट नाशिक एक डेस्टिनेशन म्हणून, नाशिक एक शहर म्हणून माझा नाशिकला पहिला अनुभव आहे। आतापर्यंत गडचिरोली झाला आहे, सिंदूर झाला आहे, बरंच काही चांदा ते बांधा वगैरे झालं, पण खांडेत झालं नव्हतं। आता माझा पहिला एक्सपिरियन्स आहे आणि खरं मला आणि माझी वाईफला सर्वात आधी जे एक फरक जाणवला आहे तो आहे तुमचा AQI आणि एअर क्वालिटीच्या संदर्भातला। वेदर इज ॲब्सोल्युटली अमेझिंग, कनेक्टिव्हिटी वाईज पण खूप अमेझिंग आहे आणि नाशिक इज ॲट दॅट क्रॉस सेक्शन वेअर मला वाटतं आत्तापर्यंत नाशिक खूप पंच बिलो इट्स वेट केलेलं आहे, पण आय थिंक वी आर ॲब्सोल्युटली ॲट दॅट राईट क्रॉस सेक्शन, राईट जंक्शन वेअर नाशिक कॅन स्टार्ट पंचिंग मच अबव इट्स वेट। आणि आत्ता मला प्रॉम्प्ट झाला की कुंभच्या संदर्भातलं काहीतरी बोलायचं। कुंभ आयुक्त म्हणून जॉईन केलं आहे तर तो बोलणं साहजिक पण आहे। 27मधला ते आपला कुंभ आहे आणि नाशिकची एक मुख्य ओळख आहे। आय थिंक नाशिक इज ऑल्सो वन व्हेरी युनिक डिस्ट्रिक्ट ज्याच्यामध्ये टुरिझमपासून, स्पिरिच्युअलिटीपासून, तुमच्या इंडस्ट्रीपासून बरंच काही याच्यामध्ये खूप एक चांगला एक असा मिक्स आहे विच गिव्स समथिंग टू एव्हरीवन। अँड कुंभचं जे आपलं एक ओळख आहे नाशिकची, मला वाटते कुंभ असणारे सर्व शहरांपैकी सर्वात मोठा नाशिक आहे, म्हणजे चारही आपल्या कुंभाचा जर विचार केला आणि म्हणून नाशिक इज ॲक्च्युली ॲब्सोल्युटली करेक्टली पोझिशन टू बी द स्पिरिच्युअल कॅपिटल ऑफ महाराष्ट्र ऑल्सो, इन मेनी वेज इन इंडिया ऑल्सो टू दॅट एक्सटेंट। आत्ताचं जे यंदाचा कुंभ आपला 2027चा होता आहे, खूप मोठ्या प्रमाणात आपला इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनसुद्धा याच्यामध्ये होतं आणि प्रामुख्याने एक गोष्टी जर त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर रिंग रोड विल बी अ व्हेरी बिग गेम चेंजर फॉर नाशिक। आय एम ॲब्सोल्युटली शुअर अबाउट इट। नाशिकला जे आता रिंग रोड होतो आहे तो इतर काही आपले नाव नाही घेणार, पण राज्याच्या इतर शहरांमध्ये ज्या वेळेला झालं पाहिजे होतं त्या वेळेला तर झाला नाही। नाशिकला खूप एक करेक्ट वेळ आहे रिंग रोड होण्याची आणि याच्यातले 100% जे आपलं ग्रीनफील्ड काही एरियाज आहेत बऱ्यापैकी ते जलद आता NMRDमध्ये बऱ्यापैकी NMRDमध्ये फॉल होतील किंवा काही आपल्या NMC एरियामध्ये सुद्धा फॉल होणार। त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात याचा बेनिफिट 100% स्पेशली ग्रीनफील्ड एरिया जे आपला ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणच्या डेव्हलपमेंटसाठी पण होणार आहे। आणि आपलं एअरपोर्ट टर्मिनल येत आहे किंवा इतर आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन आहे, प्रयागराजमध्ये एक साधारण एक हे होतं की जवळपास 25 ते 30% त्यांचं रिअल एस्टेट मार्केट
कुंभचे नंतर वाढ आणि तीच 100% अपेक्षा नाशिकमध्ये सुद्धा आहे. येणाऱ्या लोकांना आणि विशेषतः नाशिकचा तर एवढा चांगला हवा पाणी सह्याद्री सगळं बघून 100% वाटणार आहे की इथे काहीतरी घ्यावं. आणि येणाऱ्या लोकांना तर आय थिंक रिअल एस्टेट मार्केट ऑल्सो हॅज टू बी रेडी. आय हॅव ॲब्सोल्युटली नो डाऊट इन माय माइंड दॅट आपला नाशिकच्या 2027 ते कुंभचे नंतर डेफिनेटली ते डिमांड खूप जास्त वाढणार आहे. एक दोनच गोष्टी आहे. ज्ञान पण मी तुम्हाला देणार आहे थोडा नरेडकोला, आणि ते नेहमी नरेडको क्रीडे त्यांना आवडत नाही खूप जास्त ज्ञान घेणे, तरी पण देणे क्रमप्राप्त असं मला वाटतं. एक जी ओळख आहे नाशिकची आज रोजी, आता तुम्ही झाडांचं ऑलरेडी सांगितलं, झाडांचा तुम्ही लावण्याचा जे काही प्रण घेतलाय ते जगवण्याचा सुद्धा घ्या, बिकॉज त्याच्यावर सुद्धा एक वेगळीच डिबेट सुरू आहे आजकाल. तर जे तुम्ही लावताय त्याला जगवण्याची सुद्धा जबाबदारी नरेडकोनी त्यांना घ्यावी. त्याच्या व्यतिरिक्त नेहमी एक रिअल एस्टेट सेक्टर मोस्ट ऑफ द टाइम जे आपला एअर क्वालिटीचा मुद्दा आहे ना, कन्स्ट्रक्शन मटेरियल एअर क्वालिटी डेग्रेडेशन इज वन ऑफ द बिगेस्ट फॅक्टर्स फॉर AQI इन मेनी सिटीज. इट इज बॉम्बे, दिल्ली, पुणे, PCMC, नाशिक और whatever. वी हॅव स्टिल नॉट रीच दॅट स्टेज जिथे आपला AQI आणि एअर क्वालिटी इथे म्हणजे जसं मी सांगितलं खूप चांगलीच एअर क्वालिटी आहे, पण तो घसरण्यामध्ये जास्त वेळ लागत नाही. तर आत्ता ती वेळ आहे की रिअल एस्टेट सेक्टर, नरेडको, क्रेडाई एकत्रित येऊन म्हणजे NMCने सांगण्यापेक्षा NMRDने सांगण्यापेक्षा आपला इंटरनली आपण काय करू शकतोय, राईट फ्रॉम युअर एअर क्वालिटी मेजर्स टू युअर इट इज समटाइम्स व्हेरी स्मॉल सिम्पल थिंग्स. तुमचे जे ट्रक्स जातात तुमचे प्रोजेक्टमधून बाहेर, RMC मधून बाहेर जातात, त्यांना वॉशिंग करू शकतोय काय, मिस्ट आपला तुमचे लोकलाइज एरियामध्ये लावू शकता काय. खूप मोठे विषय नाही आहे, पण जर रिअल एस्टेट इंडस्ट्रीने मनात थोडा घेतला की 100% नाशिकची जी एअर क्वालिटी आहे पुढचे 5, 10, 15 वर्ष सुद्धा टिकून राहायला मदत राहणार आहे. बिकॉज आय हॅव नो डाऊट इन माय माइंड दॅट गिवन द सॅच्युरेशन दॅट पुणे इज फेसिंग अँड MMR इज फेसिंग, नाशिक इज पॉइज्ड टू ग्रो ऑन दॅट पाथ फॉर द नेक्स्ट 20 to 25 years. म्हणजे मला तरी 100% डाऊट नाही आहे. पण तो होताना जे काही आपले पिटफॉल्स इतर शहरांमध्ये राहिले तो नाशिकमध्ये राहू नये. आणि नाशिकचं एक खूप आधीकालपासून एक असं थॉट लिडरशिप सुद्धा नाशिकमध्ये आहे. वेगवेगळे तुम्ही नाव इथे घेतले तर खूप वेगवेगळे नाव आपल्या नाशिकमधून निघालेले जे एक थॉट लिडरशिप. तर म्हणून या क्षेत्रामध्ये सुद्धा नरेडकोने ती थॉट लिडरशिप घ्यावी. आय थिंक युअर नॅशनल प्रेसिडेंट और ॲडवायझर मिस्टर हेनंदानी, आय हॅव बीन शेअरिंग मल्टिपल स्टेजेस विथ हिम. हे काल असते तर त्यामध्ये लोकांची इच्छा पण असते. आणि दुसरी एक ह्यामध्ये महत्त्वाची बाब की यामध्ये एकदम लोएस्ट जे इन्कम ग्रुप आहे LIG पासून एकदम मोठे जे सुपर लक्झरी अपार्टमेंट्स आहेत तेव्हापर्यंत प्रत्येक प्रकारचे नीड्स, प्रत्येक प्रकारची गरजांना केटर करण्यासाठी इकडे स्टॉल्स आणि डेव्हलपर्स उपस्थित असतात. मी याच्यासोबतच जे यांच्या खूप जे चांगला उपक्रम आहे हे जितकी रजिस्ट्रेशन होतील त्यामध्ये तेवढेच ते झाड लावणार, हे पण खूप अभिमानास्पद आहे, खूप प्रशंसनीय आहे. आणि याबद्दल मी खूप नरेडकोचे अभिनंदन करतो. आणि या कालामध्ये यांचे जे इव्हेंट आहे ते खूप यशस्वी व्हावी. सर्व जे रिअल एस्टेटचे डेव्हलपर्स आहेत त्यांच्यासाठी पण हे इव्हेंट खूप छान राहतील, त्यांना पण खूप छान बिझनेस भेटेल. आणि शेवटी नाशिकच्या खूप चांगलं डेव्हलपमेंट चांगली दिशाने व्हावी. यामध्ये जे रिअल एस्टेट सेक्टर आहे त्याच्यासोबत NMRDA जे आहे ते पण खूप काम करतोय. रिसेंटली आम्ही जे मी आता सरांच्या सोबत बोलत होतो की इंडस्ट्रियल TPS आम्ही आमच्या जे सिन्नरमध्ये करतो ते खूप पुढे गेलेलं आहे. त्याच्यासोबत नाशिकच्या जे डेव्हलपमेंट प्लॅन आहे NMRDA एरियाच्या ते पण त्याच्या पण ऑक्टोबर महिन्यापासून काम सुरू झालेलं आहे. आणि ते आता ELU स्टेजवर आहे. एक्झिस्टिंग लँड यूजचा फुल स्टडी केला जातो आहे, त्याची मार्किंग केली जातो आहे. सो येणारा काल खूप छान होणार आहे. त्यामध्ये खूप छान प्रकारे डेव्हलपमेंट आणि एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट होतील. या दिशेने जाण्याच्या आमच्या DP तयार करण्याच्या पूर्ण भर राहील. हे सांगून मी परत सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. अजून सुंदर, अधिक मोठा आणि 100% सोल्ड आउट आता आम्ही आहोत. इनफॅक्ट आज आमच्याकडे कमीत कमी 7-8 लोक दिवसभरात परत गेले. आम्हाला स्टॉल पाहिजे होता, पण सॉरी टू से का त्यांना उशीर झाला. तर मी या निमित्ताने हे सांगेल का जेव्हा आम्ही परत करू असंच शो होणार आहे. ज्यांना घ्यायची इच्छा असेल त्याने अगदी वेळेवर यावं आणि त्याचा स्टॉल राखीव करावा, जेणेकरून त्याचं सिलेक्शन भेटेल, चॉईस भेटेल.
आणि ह्यावेळेचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे 4.99 जे सगळे पेपरच्या माध्यमातून आपण वाचतात, काही माहिती लोकांना भेटलेली असेल. अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये बँक 7.5-8% व्याज दरामध्ये घर उपलब्ध करून देते. पण होमेथॉनमध्ये निवडक स्टॉलवर जर कोणी फ्लॅट बुक केला तर त्याला इफेक्टिव्ह व्याज दर लागेल 4.99. उर्वरित म्हणजे वरचे 2.5% असो का 3% असो, वर्ष 6 महिने 1.5 वर्ष जे काही पोझिशनचा कालावधी असेल तोपर्यंत त्या बिल्डरने त्याचे पैसे भरायचे असं आम्ही कबूल केलेलं आहे आणि ते आम्ही भरणार आहोत. मी ह्या निमित्ताने हे सांगू इच्छितो. थांबतो. धन्यवाद. स्वागत करतो. होमेथॉन 1, होमेथॉन 2 याच्या प्रचंड सक्सेसनंतर आजचं होमेथॉन 3 या बॅकग्राऊंडवर होतं आहे आणि त्या बॅकग्राऊंडवर होतं आहे की 2027मध्ये कुंभयोग घातला आहे. मी आता शेखर सिंग सरांशी बोलत होतो. सर त्यावेळेला मला म्हणत होते की आम्ही खूप दबक्या आवाजामध्ये या काही जे आत्ता चालू आहे वृक्षतोडवर वगैरे बोलतो. सर आम्ही बोलून दाखवण्यापेक्षा यावेळेला आम्ही करून दाखवलं आहे. आम्ही यावेळेला एक मोठी घोषणा केली आहे सर की जेवढे व्हिजिटर्स होतील तेवढे झाडं नरडको लावणार आहे. आम्ही नाशिककरांना संदेश देऊ इच्छितो की बिल्डर हा वृक्ष जर याच्यामध्ये जर तोडावा लागला, एक वृक्ष तोडावा लागला तर तो 10 झाडं लावणार आहे. आणि नाशिकचा बिल्डर हा पर्यावरणाचं रक्षण करणारा आहे. आम्ही आमच्या या ठिकाणी आम्हाला सर असं वाटते की जवळपास 50,000 व्हिजिट होणार आणि आम्ही 50,000 झाडं लावणार सर. नरडकोने मोठा हा ध्यास घेतलेला आहे. आमच्याबरोबर बऱ्याचशा संघटना पण आमच्याबरोबर काम करत आहेत. आमच्याबरोबर प्राण संघटना काम करते. आमच्याबरोबर विकास आदिवासी विकास त्या संघटना पण आमच्याबरोबर काम करत आहेत. आणि वृक्ष संरक्षण करणाऱ्या आणखीन काही संघटना आहेत सर. या संघटनांना आम्ही बरोबर घेऊन हे काम करणार आहोत. नरडकोने हे जे प्रदर्शन केलेलं आहे सर, तुम्ही म्हणजे कदाचित जर हाय ग्राउंड जाता येता पाहिलं असेल आणि आत्ता जे काही त्याच्यातला बदल झाला असेल हा जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की नाशिकला बदल घडवण्यामध्ये नरडकोचा खूप मोठा हात आहे. मांडवीकर सर सुद्धा यामध्ये सहभागी होती, माझ्याशी सहमत होती. ते भूमिपूजनाला होते. मी जास्त वेळ घेणार नाही आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की ज्या माझ्या टीमने या ठिकाणी आज प्रचंड मेहनत केलेली आहे. मग त्यामध्ये माझे सेक्रेटरी शंतनू देशपांडे आहेत, भूषण महाजन आहेत आणि जयेशभाई आहेत, अभय नेरकर आहेत आणि सर्वच म्हणजे मी आता इथे सगळ्यांची नावं घेत नाही, पण या टीमने दिवस रात्र गेले 3 महिने प्रचंड मेहनत घेऊन आज जे काही उभं केलं आहे, मी या आपल्या सगळ्या टीमचं आभार मानतो. आणि मी पुढील